नमस्कार मित्रांनो, पुढील 120 तास म्हणजेच पुढचे संपूर्ण 5 दिवस जर तुम्ही महाराष्ट्राच्या या 17 जिल्ह्यांपैकी एका जरी जिल्ह्यात राहत असाल तर तुमचा जीव आणि तुमचे घर धोक्यात असू शकते। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले। हवामान खात्याने म्हणजेच IMDने आतापर्यंतचा सर्वात भयानक इशारा जारी केला आहे। पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होणार आहे जी कदाचित यापूर्वी कधीच पाहिली नसेल। तब्बल 7 जिल्हे चक्क पाण्याखाली जाण्याची म्हणजेच बुडण्याची भीती वर्तवण्यात आली आहे, तर 10 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा असा फटका बसणार आहे की तिथलं जनजीवन पूर्णपणे कोलमडून पडेल। पण थांबा, हा नेहमीसारखा येणारा पाऊस नाहीये, अंदाज नाहीये। अरबी समुद्रात असं काही घडतंय ज्याने हवामान तज्ज्ञांची ही झोप उडवली आहे। समुद्रात तयार झालेला एक महाकाय कमी दाबाचा पट्टा थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकण्यासाठी सज्ज झालेला आहे। तुम्ही कोकणात राहत असाल, पुणे कोल्हापूर सारख्या पश्चिम महाराष्ट्रात असाल किंवा मराठवाडा विदर्भात, तुमच्या जिल्ह्याची सध्या स्थिती काय आहे? कोणत्या तारखेला तुमच्या भागात ढगफुटीसारखा पाऊस पडणार? नदीकाठच्या गावांना रात्रीतून घरं रिकामी करण्याचा इशारा जारी केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, या महाप्रलयातून स्वतःचा, कुटुंबाचा आणि शेतीतील पिकांचा बचाव कसा करायचा याचा संपूर्ण आढावा आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला अंदाज, ते कोणते असे 17 जिल्हे आहेत, सविस्तर अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ 1 मिनिटही स्किप करू नका। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की अचानक हवामानात एवढा मोठा आणि धोकादायक बदल का झाला आहे। आपण नेहमी पाहतो की मान्सून येतो आणि पाऊस पडतो, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रात म्हणजेच आपल्या कोकण किनारपट्टीच्या अगदी जवळ एक तीव्र कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाला आहे। हे कमी दाबाचे क्षेत्र इतके शक्तिशाली आहे की ते समुद्रातील संपूर्ण बाष्प ओढून घेत आहे आणि हे वारे थेट महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या रांगांवर येऊन आदळत आहेत। याचे मुख्य 3 धोके हवामान खात्याने वर्तवले आहेत। हे ढग आकाशात तब्बल 10 ते 12 किलोमीटर उंचीपर्यंत तयार होतात। जेव्हा हे ढग डोंगराळ भागात अडकतात तेव्हा केवळ 2 ते 3 तासात 150 ते 200 मिलीमीटर पाऊस पडतो, ज्याला आपण ढगफुटी दृश्य पाऊस म्हणतो। मित्रांनो, समुद्राला उधाण आलेला आहे। समुद्रात 5 ते 6 मीटर उंच लाटा उसळणार आहेत। यामुळे नद्यांचे पाणी समुद्रात जाण्याऐवजी मागे फिरेल आणि शहरांमध्ये पाणी भरेल। ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे, पावसासोबतच वादळी वारे वाहणार असल्यामुळे झाडे आणि विजेंचे खांब पडण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे। म्हणजेच संपूर्ण 5 दिवस हा प्रभाव कायम राहणार आहे। चला तर मग पाहूया ते कोणते 7 जिल्हे आहेत जे या पावसात बुडण्याची शक्यता आहे। आता आपण त्या 7 जिल्ह्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया जिथे थेट पूर परिस्थिती म्हणजेच रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर प्रशासनाच्या सूचनेचे काटेकोर पालन करावे। त्यामध्ये पहिला जिल्हा येतो रत्नागिरी, तर दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग, दक्षिण कोकण। कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांना या वादळाचा पहिला आणि थेट फटका बसेल। पहिल्या 48 तासातच येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल। जगबुडी, काजळी आणि कोदावली या नद्या धोक्याची पातळी ओलांडतील। घाटातील रस्ते, विशेषतः आंबोली आणि कुंभार्ली घाटात दरडी कोसळण्याचा मोठा धोका हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे। नंबर 3 चा जिल्हा येतो रायगड आणि नंबर 4 चा जिल्हा येतो ठाणे। मुंबईला वेढून असलेल्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सखल भागात पहिल्याच दिवशी पाणी भरेल। बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि पनवेल परिसरातील नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे। ग्रामीण भागातील संपर्क तुटण्याची भीती आहे। मित्रांनो, नंबर 5 चा जिल्हा आहे कोल्हापूर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र। कोल्हापूरकरांसाठी हा इशारा अत्यंत गंभीर आहे। यामध्ये राधानगरी, गगनबावडा आणि चंदगड
भागात ढगफुटीसारखा पाऊस होऊ शकतो. पंचगंगा नदीची पातळी अत्यंत वेगाने वाढू शकते. त्यामुळे 2019 किंवा 2021 सारखी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. नदीकाठच्या गावांना आताच सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा सुद्धा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे. नंबर 6, सातारा, महाबळेश्वर, नवजा आणि कोयना परिसर जलमय होईल. कोयना धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढणार असल्याने धरणाचे दरवाजे कधीही उघडावे लागू शकतात, ज्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसेल. मित्रांनो, पुढील 5 दिवस सर्वात मोठ्या धोक्याचे आहेत. यामध्ये नंबर 7चा जिल्हा येतो पुणे घाटमाता. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर लोणावळा, मावळ, मुळशी, खडकवासला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. शहरात ही मुठा आणि मुळा नद्या पात्राबाहेर जाण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेली आहे. या भागातील सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता ते 10 जिल्हे जिथे जोरदार पावसाचा फटका बसणार आहे. मित्रांनो, हे 7 जिल्हे तर आपण पाहिले जे रेड अलर्टवर आहेत, पण याचा अर्थ असा नाही की उर्वरित महाराष्ट्र सुरक्षित आहे. हवामान खात्याने आणखीन 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. याचा अर्थ येथे पाऊस तर पडेलच, पण तो विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह असेल. चला तर मग वेळ वाया न घालवता ते 10 जिल्हे कोणते आहेत पाहूया. मित्रांनो, नंबर 1, मुंबई शहर व उपनगर. सतत मुसळधार हायटाईडच्या वेळी पाणी साचून लोकल आणि रस्ते वाहतूक विस्कळीत होणार. नंबर 2, नाशिक. मुसळधार सरी, गोदावरी नदीला पूर येईल. त्र्यंबकेश्वर आणि घाट भागात अतिवृष्टी होईल. नंबर 3, पालघर. वादळी पाऊस समुद्र किनारपट्टीच्या गावांना आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय. नंबर 4, सांगली. मुसळधार. कोल्हापूर आणि साताऱ्यातील पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे. नंबर 5, सोलापूर. वादळी पाऊस अचानक येणाऱ्या वादळांमुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नंबर 6, छत्रपती संभाजीनगर. विजांसह पाऊस. मराठवाड्यातील या भागात अचानक ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. नंबर 7, जालना. मुसळधार सरी सखल भागात आणि ओढेनाल्यांना अचानक पूर येण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नंबर 8, लातूर. वादळी पाऊस. दुपारनंतर विजा चमकण्याचे प्रमाण जास्त असेल. वीज पडण्याचा धोका सर्वाधिक लातूरमध्ये असेल. नंबर 9, नागपूर. अतिमुसळधार. विदर्भातील नागपूर शहरात सखल वस्त्यांमध्ये पाणी भरणे आणि वाहतूक ठप्प होणे यांसारखे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. नंबर 10 आहे चंद्रपूर. मुसळधार. वैनगंगा आणि वर्धा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर धरणामधून विसर्ग शक्य असल्याचा इशारा सुद्धा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. आता नागरिक हो आणि माझ्या शेतकरी बांधवांनो, हा पाऊस जितका प्रशासनासाठी डोकेदुखी आहे तितकाच तो आपल्यासाठी आणि आपल्या पिकांसाठी घातक ठरू शकतो. म्हणूनच पुढील 5 दिवसात स्वतःचा आणि आपल्या मालमत्तेचा बचाव करण्यासाठी या गोष्टी डायरीत लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. नंबर 1, बळीराजासाठी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी विशेष सल्ला. फवारणी आणि खत व्यवस्थापन थांबवा. पुढील 5 दिवस कोणत्याही पिकाला महागडी खते देऊ नका किंवा कीटकनाशकांची फवारणी करू नका. मुसळधार पावसामुळे हे सर्व वाहून जाण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. पाण्याचा निचरा करा. शेतात पाणी साचून पिकांची मुळे कुजणार नाहीत याची आत्ताच काळजी घ्या. शेताच्या कडेला पाण्याचा निचरा होण्यासाठी चर किंवा नालं काढून ठेवा. आता पशुधनाचा बचाव. जनावरांना चुकूनही मोठ्या झाडांखाली किंवा कच्च्या पत्र्याच्या शेडखाली बांधू नका. विजा पडताना झाडांवर वीज पडण्याची शक्यता 90% असते. जनावरांना सुरक्षित आणि पक्क्या गोठ्यात ठेवा.
नंबर 2, सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षेचे नियम. इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून दूर राहा. पाऊस सुरू असताना उघड्या विजेच्या खांबांना, डीपीला किंवा लोंबकळणाऱ्या तारांना स्पर्श करू नका. घरात ही विजेची उपकरणे बंद ठेवा. पर्यटन पूर्णपणे बंद. मित्रांनो, लोणावळा, महाबळेश्वर, माळशेज घाट भाग किंवा ताम्हिणी घाटात पुढील 5 दिवस पर्यटनासाठी जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. रस्ते खचणे आणि दगड कोसळण्याच्या घटना घडू शकतात. अन्न आणि औषधांचा साठा. ज्या 7 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे तिथल्या नागरिकांनी घरात किमान 5 दिवस पुरेल इतके अन्नधान्य, पिण्याचे पाणी, मेणबत्त्या आणि प्रथमोपचार औषधे आत्ताच आणून ठेवावीत. कारण पूर आल्यास वीज आणि पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा होता पुढील 5 दिवसांचा महाराष्ट्रातील हवामानाचा संपूर्ण आणि सविस्तर रिपोर्ट. 7 जिल्हे हाय अलर्टवर आहेत आणि 10 जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होणार आहे. निसर्गाच्या या कोपापुढे आपण फक्त योग्य काळजी घेऊनच स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. राज्य सरकार आणि NDRF आणि स्थानिक प्रशासन सज्ज आहे. गरज आहे ती फक्त आपण सतर्क राहण्याची. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहत आहात? तुमच्या भागात सध्या ढगाळ वातावरण आहे की पाऊस सुरू झाला आहे? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून तुमच्या भागातील इतर नागरिकांनाही तिथली लाईव्ह परिस्थिती समजेल. हवामानाचे असेच अचूक, सविस्तर आणि रोजचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या बोलगड्या मराठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्कीच दाबा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि विशेषतः शेतकरी बांधवांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाचं तरी मोठं नुकसान वाचवू शकतो. मित्रांनो, असा आहे यंदाचा हवामान अंदाज. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.